तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एस फॉर सतीश. कशा तुम्ही मित्रांनो? मी आता आलेलो आहे माझ्या साईड होती जी आहे पेडर रोड येथे ब्रिज कँडी हॉस्पिटल आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि हे मुंबईतलं एकदम प्रीमियम असं लोकेशन, त्या ठिकाणी मी आलेलो आहे. तर इकडचं बघण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इकडे बाजूलाच आहे ते आपल्या मुकेश अंबानी यांचा मोठा अँटेलिया मोठा टॉवर, त्यांचा पूर्ण फ्लॅट, त्यांचं हे बिल्डिंग तुम्हाला दिसते पाठच्या साईडला, खूप जवळ आहे इथून. तर मी तिथे आलेलो आहे. आपल्याला तिकडे काही जायचं नाही, परंतु तुम्हाला दाखवली ही गोष्ट तिकडे जिथून दिसते जवळ. आणि इथून आहे जवळ ते म्हणजे महालक्ष्मीचं मंदिरसुद्धा इकडून खूप जवळ आहे. त्याच्याच बाजूला पुढे आपण गेलं तर तिकडे हिरापन्ना मोठं शोरूम आहे, तिकडे बरेच कपड्यांचे मार्केट आहे तिथे. त्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर तिथे हाजी लागतं. हाजी तिथे खूप मोठा असा दर्गा आहे, तिथे खूप जुना आहे. मुंबईमधलं सगळ्यात जुना तो दर्गा ते तिथे आहे, समुद्रामध्ये आहे. सगळ्यांना मुंबईमधल्या लोकांना सगळ्यांना ज्ञात असेल, परंतु ही गोष्ट मी तिकडे आलो तर तुम्हाला ही गोष्ट सांगतो आहे. तिकडे फिरण्यासाठी मोठं चौपाटीसारखं मोठं कट्टा आहे, तिथे फिरू शकतो आपण. त्याच्या पुढे जायला आपण जर गेलो तर तिकडे वरडीचं सीफेस लागेल, तिथून आपला वरडी सीलिंगसुद्धा आहे. खूप फिरण्यासारखं खूप आहे इकडे. तर मी आज इकडे आलो आहे, बघूया आपल्याला कुठे कुठे जायला मिळतं आहे. कामातून वेळ काढून जर आपल्याला टाईम मिळाला तर आपण तिकडे जाऊ, नाही तर आपण इथून सरळ घरी जाऊ. तर असं आपला प्लॅनिंग आहे. तर मी आज आलो इकडे साईटवरती. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत असेल माझ्यामध्ये. मी केस कापलेत, आता सुरू झाले गरमी सुरू झाल्यामुळे केस बारीक करायला पाहिजे, कारण त्यावेळेस आपल्याला आणखीन त्याने त्रास होत नाही. तर या सगळ्या गोष्टी करून विचारात आपण बारीक केलेले केस आहेत आणि हे केस मला सूट होतात असं मला वाटतं. बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे, तर ते त्या हिशोबाने आपण हे सगळं केलेलं आहे. ह्या अशा मुंबईच्या ठिकाणी जर आपण ज्यावेळेस येतो ना, त्यावेळेस इकडचं जे विंटेज वगैरे जे बोलतात ना, इकडचं ॲटमॉस्फिअर, इकडचं जे फिलिंग आहे ते वेगळंच काहीतरी आहे. समोर ही जी घरं आहेत, बाजूला झाडी आहे, इकडे छोटेसे रस्ते आहेत गाडी पार्किंग करायला, समोर मोठं पार्क आहे. हे काही वेगळंच आहे. हे फक्त तुम्हाला ह्या ठिकाणीच बघायला मिळेल. पेडर रोड साईडला जाता हे रोड आहे. पेडर रोड इकडे पाठच्या साईडला एकदम समुद्राजवळ आहे. जर राईट साईडला मी आता गेलो ना माझ्या बिल्डिंगच्या इकडे, तर तिकडे मोठा समुद्र, अरबी समुद्र असं संपूर्ण व्ह्यू तिथून बघायला मिळेल. अशा प्रकारचं हे वातावरण फक्त आपल्याला ह्या साऊथ मुंबईमध्ये, जिथे हा पेडर रोड वगैरे आहे त्या साईडला हे सगळं बघायला मिळेल आपल्याला. इकडे आपण हॉटेलमध्ये जर काही खायला गेलो ना, नाश्ता करायला, सँडविच वगैरे, तर एका सँडविचची किंमत जवळजवळ 100 रुपये, 150 रुपये, 120 रुपये अशा प्रकारची सँडविचची किंमत आहे इकडे. आणि वडापाव पण एवढे महाग आहेत की विचारू नका. एवढा म्हणजे एरियाप्रमाणे इकडे रेट आहे, अतिशय खूप महाग आहे. तुम्ही बघताय समोर हे मुंबईचं एकदम विहंगम असं दृश्य हे समोर दिसतं आहे. डाव्या बाजूला आहे आपला हाजी अली दर्गा आणि हे सगळं समुद्रामध्ये कोस्टल रोडचं काम सुरू झालेलं आहे. कोस्टल रोडचं काम इन प्रोसेस आहे. तुम्ही बघताय समुद्रामध्ये मोठमोठे दगड टाकून रस्ता बनवायचं काम सुरू झालेलं आहे. इथे छोट्या छोट्या बोटी आलेल्या आहेत समुद्रामध्ये आणि काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. मला वाटतं 2-3 वर्षामध्ये हा सुद्धा प्रोजेक्ट आपला कोस्टल रोड पूर्ण झालेला असेल. हा मित्रांनो, तुम्हाला बोललो होतं ना, मी ज्यावेळेस गावी चाललो होतो त्यावेळेस मी ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे डायरेक्ट मी तिकडे मीरा रोडला गेलो होतो. तर त्यावेळेस तुम्हाला बोललो होतं लॅपटॉप माझा व्यवस्थित असणार की नाही, मला याच्याबद्दल थोडी भीती होती. परंतु घरी गेल्यानंतर मी सगळ्यात पहिला लॅपटॉप चेक केला आणि नशीब माझा लॅपटॉप सुरू झाला, चांगला होता, चांगला आहे, व्यवस्थित आहे. फक्त एक भीती वाटते, का माहिती आहे का, ज्यावेळेस गर्दी असते ना त्यावेळेस ज्या प्रकारे प्रेशर येतो आणि लॅपटॉपवरती कसं माहिती आहे ते स्क्रीन डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि स्क्रीन डॅमेज झालं की जवळजवळ मग 3,500-4,000-5,000 हजाराचा खर्च आहे आणि बॉडी गेली तर आणखीन खर्च असतो. तर अशा घटना माझ्यासोबत घडलेल्या आहेत अगोदर, म्हणून थोडीशी भीती वाटते, बस बाकी काही नाही. तर आपला लॅपटॉप सुरक्षित आहे, कारण आपल्या व्हिडिओची एडिटिंग त्याच्या माध्यमातूनच होते. आणि तुमच्यापर्यंत जे गावचे वगैरे व्हिडिओ आलेले आहेत तर ते एडिटिंग माझ्या लॅपटॉपमध्येच केलेली आहे. आणि जर ते लॅपटॉप व्यवस्थित नसतं तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचले नसते. तर ही एक गोष्ट आहे, बस तुम्हाला हे शेअर करायचं होतं म्हणून मी शेअर केलं. प्रयत्न करतो असतो की दिवसाला एक तरी ब्लॉग बनायला पाहिजे, परंतु कधी कामाच्या वेळेनिमित्त मी अशा ठिकाणी असतो की तिथे आपण
व्हिडिओ शूट करू शकत नाही किंवा तिथे ब्लॉग बनवू शकत नाही, तिथे तसं दाखवण्यासारखं काहीच नसतं. परंतु त्यावेळेस मी तरीसुद्धा प्रयत्न करत असतो की तिकडे जाऊन काही ना काहीतरी दाखवण्यासारखं, व्हिडिओ शूट करण्यासारखं असायला पाहिजे, आपण दाखवायला पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून काहीतरी नवीन प्रत्येक दिवशी तुमच्यापर्यंत आणायचा मी प्रयत्न करत असतो. पण माझे जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात त्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला वाटत असेल की मी त्या गोष्टी दाखवायला पाहिजे किंवा दाखवायला नको पाहिजे, तर त्या गोष्टीचं तुम्ही मला सजेशन देऊ शकता, जेणेकरून मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुमच्या सजेशनचा नक्की विचार करेल आणि त्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवायचा नक्की प्रयत्न करेल. कारण मी या सगळ्या गोष्टी करतो आहे त्या फक्त तुमच्यासाठी करतो आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडून सजेशन येतील तर मी त्याचं स्वागतच करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती ज्या व्हिडिओ असतील त्या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट करा, मला त्याच्यावरती माहिती सांगा की नेमकं त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत आणि त्यातून मला शिकायला मिळेल बरंच काही. आता थोड्या वेळामध्ये इथून निघणार आहे मी घरी. तर मलासुद्धा जायला खूप लांब जायचं आहे, पनवेलला मी राहायला असल्यामुळे मला इथून जावं लागेल. आता इथून जवळचं स्टेशन म्हटलं तर मला आहे भायखळा जावं लागेल. भायखळ्यावरून ट्रेन चेंज करून मी नेहमीप्रमाणे विटीला जातो, विटीवरून ट्रेन पकडून मग मी डायरेक्ट पनवेलला जातो. तर आता मला इथून निघावं लागेल. जेवढा जास्त उशीर करेल तेवढा आणखी उशीर होत जाईल आणि मला ट्रेनमध्ये गर्दी मिळेल कदाचित, तर त्याच्यामुळे मला लवकर निघावायला पाहिजे. आता मी निघतो. मी आता आलेलो आहे नेहरू सेंटर. इथे तुम्हाला दिसतंय पाठच्या बाजूला जे वर्डी येथे आहे आणि माझ्या पाठच्या बाजूला दिसतं हे नेहरू तारांगण आहे आणि हे आहे नेहरू सेंटर. खूप छान प्लेस आहे इथे फिरण्यासारखं. बरेच लोक इथे ऑलरेडी आलेले असतील, कारण इथे खूप जे दाखवतात ना विज्ञान प्रदर्शन वगैरे इथे भरलेले असतात, तर इथे खूप छान बघायला वगैरे मिळतं. तुमच्या मुलांना तुम्ही इथून घेऊन येऊ शकता. खूप जवळ आहे, वर्डीमध्ये आहे. मी इथे 3-4 वेळा आलेलो आहे ऑलरेडी आणि मराठी, इंग्लिश, हिंदी तिन्ही शो बघितलेले आहेत मी इकडे आणि छान आहे. त्यामध्ये तिन्ही जे शो आहेत त्या तिन्ही शोमध्ये वेगवेगळी माहिती सांगितली आहे. म्हणजे असं नाही की मराठीमध्ये आपण जे बघतो ना ते हिंदीमध्ये वेगळं दाखवलं जातं. म्हणजे तिकडे सेम शो नसतो, वेगवेगळे शो असतात, फक्त ते लँग्वेज वेगळी असते आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती सांगितली जाते. हे जे नेहरू सेंटर आहे तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पूर्ण जीवनाबद्दल संपूर्ण तिथे म्युझियम आहे. त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी तिथे त्या या सेंटरमध्ये ठेवलेल्या आहेत प्रदर्शनासाठी. आपण तिकडे जाऊन बघू शकतो. खूप छान आहे, चांगला एक्सपिरियन्स होतो तिकडे. आतमध्ये जाण्यासाठी काही फीज आहे तिकडे नेहरू सेंटरला पाठच्या साईडला. नेहरू तारांगण जिथे आहे इकडे आय थिंक सो इथे फ्री आहे, परंतु आत्ता बरेच वर्ष मी गेलेलो नाही आहे, तर कदाचित तिकडेसुद्धा फी लावलेली असेल. तसं इथे येण्यासाठी काय माझं नेमकं कुठलं कारण नव्हतं. माझ्या इथे साईट चालू आहे बाजूलाच वर्डीला जी इथे आहे, तर त्यासाठी मी तिथे आलो होतो. जाता जाता मला रस्त्यामध्ये डाव्या साईडला हे नेहरू सेंटर वगैरे लागतं आणि म्हटलं जाऊया तिकडे छोटासा आपला एक शूट करू, आपल्या व्ह्यूअर्सना ह्या गोष्टी सांगू. बरेच जण ऑलरेडी इथे आलेले असतील, बरेच जण आल्यानंतर बरीच वर्ष झालेली असतील, तर तुम्ही परत एकदा इकडे चक्कर मारू शकता, बघू शकता नवीन कुठल्या गोष्टी ॲड झाल्या असतील, बरंच काय बघण्यासारखं असतं, तर येऊ शकता तुम्ही. या नेहरू सेंटरला व्हिजिट देण्यासाठी बऱ्याच शाळांच्या इकडे सहली वगैरे येतात आणि ह्या सीझनमध्ये जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या वेळेस पिकनिकची वेळ असते त्यावेळेस इकडे संपूर्ण शाळेच्या बस वगैरे लागलेल्या असतात. तर तिकडे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कन्सेशन वगैरे मिळतं इथे. जर शाळेकडून आपण जर इथे बुकिंग करत असू, मुलांना दाखवायला आणणार असू, तर इकडे त्यांना कन्सेशन वगैरे मिळतं. तर खूप छान आहे आणि आपण आपल्या मुलांना इकडे घेऊन येऊ शकतो. खूप छान आहे. सुरुवातीला मला आठवतं मी इथे आलो होतो माझ्या बाबांसोबत. मला घेऊन आले होते त्यावेळेस मराठी शो बघायला. दुपारी 1:30चा काहीतरी शो असतो मराठी शो, आणि त्यानंतर माझ्या मित्रांसोबत वगैरे मी बऱ्याच वेळेस इथे आलेलो आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश सगळे शो मी बघितले. त्या सगळ्या शोमध्ये वेगळी माहिती सांगितली जाते आणि खूप छान आहे. तुमच्या मुलांना जर सायन्समध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल किंवा त्यांना त्याच्याबद्दलचं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की पाटी जे नेहरू तारांगणात इथे जे 1-1.5 तासाचा शो होतो त्या शोमध्ये खूप चांगला अवकाशामधलं सगळी माहिती अतिशय व्हिज्युअलच्या माध्यमातून एकदम पूर्ण चांगल्या प्रकारे दाखवली जाते. संपूर्ण राऊंड वरती जे आकाशामध्ये कसं आपण बघतो त्या प्रकारचं तिथे फिलिंग असतं आणि खूप छान असतं. तुम्ही जर अजूनपर्यंत आला नसेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. भायखळा स्टेशनपासून बस वगैरे आहेत, प्लस महालक्ष्मी स्टेशनपासून इथे यायला बस वगैरे आहेत, टॅक्सी आहेत, जवळ आहे, एवढं काही लांब नाही आहे, तुम्ही येऊ शकता.
ब्लॉगर्स जे आहेत त्यांना तेवढं प्रोत्साहन तेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, आपली मराठी लोकं आहेत ती बरीच लोकं हिंदी चॅनल्स बघतात. हिंदी चॅनल्समध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे आणि मराठी जे चॅनल्स वगैरे आहेत ते खूप स्ट्रगल करतात. त्यांना ॲक्च्युली तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. तर मी सुद्धा तसा विचार करत होतो की हिंदीमधून चॅनल वगैरे बनवायचा, ब्लॉगिंग करायची. मी हिंदीसुद्धा चांगल्या प्रकारे बोलतो, परंतु मी एक विचार केला की आपली मराठी भाषा आहे तिचं संवर्धन झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आपली भाषा जगासमोर आणली पाहिजे. तर या माध्यमातून मी ब्लॉगिंगचं चॅनल चालू केलं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणतो आहे. तर आमची एक अशी अपेक्षा असते की तुम्ही चॅनलवरती ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे येतात त्या ॲटलिस्ट बघताय तुम्ही, तर त्याला लाईक्स करणं तुमचं काम असतं, जेणेकरून त्यातून आम्हाला आणखीन इन्स्पिरेशन मिळतं आणि नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक जोश येतो. तर ते तुम्ही प्रत्येक व्हिडिओजना लाईक केलं पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा असते. तर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल तर लवकर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण कनेक्टेड राहू. मुंबईमध्ये सध्या गरमी वाढलेली आहे, जवळजवळ 30च्या वरती आत्ता गरमी वाढलेली, 30 अंश सेल्सिअसच्या पेक्षा जास्त वरती गरमी वाढलेली आहे. या गरमीमध्ये फिरताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. सोबत पाण्याची बाटली असणं सोबत गरजेचं आहे खूप, कारण अशा वेळेस तुम्हाला चक्कर वगैरे येण्याची शक्यता जास्त असते आणि घरातून निघण्यापूर्वी आपण घरातून थोडं काहीतरी खाऊन जाणं खूप गरजेचं आहे, नाश्ता करून जाणं गरजेचं आहे आणि सोबत पाण्याची बाटली असणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी आत्ता मुंबईमध्ये ज्या प्रकारे गरमी वगैरे असते त्या गरमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. ट्रेनमधून प्रवास करताना चक्कर वगैरे आल्यानंतर बऱ्याच अशा घटना होतात. तर त्या घटनांपासून वाचण्यासाठी आपल्याला प्रिकॉशन स्वतःची घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघता माझ्या समोरच्या बाजूस संपूर्ण अथांग समुद्र आहे. या समुद्राच्या इथे मी आता आलेलो, माझी साईट आहे आणि खूप छान दृश्य आहे तिथे. समुद्राच्या किनारी अशा ठिकाणी जाऊन बसणं आणि ते पण प्रॉपर्टीमध्ये खूप क्वचितच लोकांना असं चान्स मिळतो. तर मी आता आलेलो माझ्या साईडवरती, इथून एकदम समुद्र, हे खाली समुद्रच आहे, ह्या कट्ट्याच्या खाली समुद्र आहे. खूप छान व्ह्यू आहे. समुद्राचं मला खूप आकर्षण आहे. मी अशा समुद्राच्या ठिकाणी ज्यावेळेस जातो तेव्हा शांत 5-10 मिनटं बसतो. खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी डोक्यामध्ये विचार करतो. बऱ्याच वेळेस आपण 100% प्रत्येक दिवशी पॉझिटिव्हली विचार करत असतो असं नसतं. बऱ्याच वेळेस आपण निगेटिव्हसुद्धा होतो. बऱ्याच वेळेस आपल्या डोक्यात नकारात्मक गोष्टी येत असतात. तर त्या गोष्टी घालवायच्या असेल तर गार्डन म्हणा, कुठेतरी आपण, बरेच लोक जिमला जातात, बरेच लोक जॉगिंग करत जातात, बरेच लोक समुद्राच्या किनारी अशा शांत ठिकाणी बसतात. ते त्यांचा पूर्ण माइंड स्ट्रेस पूर्ण दूर होतो. तर माझं हे समुद्राचं ठिकाण आहे. कुठे जिथे समुद्र असेल तिथे जाऊन मी मस्त 5-10 मिनटं बसतो, शांत होतो आणि डोक्यात जेवढे काही निगेटिव्ह गोष्टी आल्या त्या सगळ्या तिथे वाहून टाकतो समुद्रामध्ये. ॲज अ मराठी यूट्यूबर ब्लॉगर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी डोक्यात कल्पना येत असतात की आपण ज्या गोष्टी करतो आहे त्या लोकांना आवडतात का, आणि आवडत असतील तर लोक त्याला तेवढा सपोर्ट करतील का, अशा डोक्यात गोष्टी येत असतात. तर अशी एक अपेक्षा असते की आपण ज्या गोष्टी लोकांना दाखवतो आहे ते चांगल्या असतील. त्यानंतर दाखवल्यानंतर एक अपेक्षा अशी असते की यूट्यूबरची, जो नवीन यूट्यूबर असतो, ज्याला अशी अपेक्षा असते की त्याच्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त व्ह्यूज यावेत, जास्तीत जास्त लाईक्स यावेत. मग त्यासाठी तो धडपडत असतो. प्रत्येक दिवशी कुठला व्हिडिओ बनवू, काय दाखवू, कशाबद्दल दाखवू, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि आता यूट्यूबवरती सहजासहजी ग्रोथ करणं शक्य नाही, कारण ज्यावेळेस 15-16 किंवा त्याच्या अगोदर ज्या लोकांनी चॅनल बनवले त्यांचं चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेलं आहे. कारण त्यावेळेस आता ज्या यूट्यूबच्या पॉलिसीज आहेत त्यावेळेस तशा नव्हत्या. त्यावेळेस इझिली कोणी पण ग्रोथ करू शकत होतं आणि त्यावेळेस कॉम्पिटिशन नव्हती. आत्ता यूट्यूबवरती एवढं कॉम्पिटिशन आहे की कोणी सहजासहजी इथे ग्रोथ नाही करू शकत. त्याला म्हणतात ना की त्या एकदा पूर्ण आगीतून जावं लागतं. तो टप्पा पार केल्यानंतर तो यूट्यूबवरती सक्सेसफुल होऊ शकतो. यूट्यूबवरती कोणी उठून आला, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला लागला आणि चॅनल खोललं, यूट्यूबवरती सक्सेस नाही आहे सहजासहजी. तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल आणि ते स्ट्रगल केल्यानंतर तुम्ही तो एक टप्प्यातून तुम्ही पार करता. ते एक स्टेप्स आहेत. म्हणजे यूट्यूब एक एज अ गेम आहे. तुम्ही त्या एक स्टेप पार कराल त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही पोचाल. म्हणजे यूट्यूबवरती सक्सेस मिळणं एकदम इझिली नाही आहे. त्यासाठी खूप स्ट्रगल आहे. आणि पण असं पण नाही आहे की खूप हार्ड आहे. तुम्ही चांगल्या प्रकारचं चांगलं कंटेंट, तुम्ही चांगल्या प्रकारची माहिती जर तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असाल तुम्ही लोकांना, तर लोक तुम्हाला त्या सपोर्ट करत असतील तर तुमचं चॅनल ग्रोथ व्हायला कधीही वेळ लागणार नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही खूप मेहनत करा, स्मार्ट वर्क करा आणि फास्ट काम करा, तर नक्की तुमचं चॅनल ग्रोथ होईल. तुम्ही चांगल्या प्रकारे सक्सेस जिथे पण असाल, फक्त यूट्यूबच नाही म्हणत, कुठेही असाल तुम्ही, तिथे सुरुवातीला खूप स्ट्रगल असतं, परंतु त्यानंतर तुम्ही तिथे कंटिन्युअसली काम करत राहाल ना, त्यावेळेस तुम्हाला एक स्टेज येईल. त्या स्टेजच्या नंतर तुम्ही ॲटोमॅटिकली त्या गोष्टी सहजासहजी करू शकता. तर ते तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेस काम करताना लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मी सुद्धा ह्या गोष्टी इन्स्पायर मी माझ्या विचारानेच होतो. कधी जे काम करत असताना कधी बऱ्याच वेळेस निगेटिव्ह गोष्टी डोक्यामध्ये येत असतात.
तर त्यावेळेससुद्धा आपण परत त्या आपल्या ट्रॅकवरती कसं येऊ यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्यासाठी सकाळी उठून मेडिटेशन वगैरे करणे या सगळ्या गोष्टी असतात. डोक्यात निगेटिव्ह गोष्टी येतील त्यावेळेस आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाणं, एका ठिकाणी शांत न बसणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळेस आपण लाईफमध्ये माघार कधी घेतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट ठरवतो त्यापासून माघार कधी घेतो ती एक स्टेट ऑफ माइंड असते. म्हणजे आपण त्यावेळेस आपल्या मनाची एक इच्छा बनलेली असते की नाही मी आता जे करतो आहे ते कुठेतरी कमी पडतो आहे, मी मला माघार घेतली पाहिजेत. अशा वेळेस आपलं मन बनतं आणि ते आपलं मन त्याला आपण सपोर्ट करतो आणि त्यावेळेस मग आपण कुठेतरी त्या गोष्टीपासून पाठी येतो. तर अशा वेळेस पाठी न येता सतत त्यातून प्रयत्नशील राहणं. बऱ्याच वेळेस आज सपोर्ट नाही मिळाला, आज आपण चांगलं नाही काम करत असतो, पण भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण त्यातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडवू, लोकांना दाखवू असं ज्यावेळेस वाटतं तेव्हा नक्कीच काहीतरी मोठं काम होतं आणि त्यातून हिस्ट्री बनते. बरेच जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांनी याच गोष्टी केलेल्या. सुरुवातीला त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे. कोणीही सहजासहजी यशस्वी बनलेलं नाही आहे. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, त्यानंतर ते यशस्वी बनलेले आहेत. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मित्रांनो, आपण मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो एका व्लॉगमध्ये की माझ्याकडे जुना कॅमेरा होता, माझ्याकडे ES90 सॅमसंगचा कॅमेरा होता, तो रिपेअरिंगला टाकला होता. तर रिपेअरिंग टाकल्यानंतर त्यावेळेस मी चेक केलं त्याला की किती खर्च वगैरे येतो. तर त्याने सुरुवातीला मला सांगितलं होतं की रिपेअरिंगचा कॉस्ट वगैरे तेवढा येणार नाही आहे. तर म्हणून मी टाकला होता. परंतु मला त्याचा आजच कॉल आला होता की रिपेअरिंग करायला टाकलेला तुमचा कॅमेरा रिपेअर होणार नाही आहे, रिपेअर तुम्ही न केलेलं बरं. तर मी त्यांना विचारलं की नेमकं कारण काय. तर त्यांनी काय तसं सांगितलं नाही की त्याच्या बोर्डमध्ये वगैरे प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी समजून गेलो की नेमकं त्याचं कारण काय असणार आहे. कारण ES90 त्यावेळेस मी घेतला होता, त्याची किंमत केवढी जास्त नव्हती, पण त्याचा रिपेअरिंगचा खर्च जो असेल ना मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त असावा. म्हणून त्यांनी कदाचित मला सांगितलं असावं की तुमचा कॅमेरा रिपेअर नाही होणार. ठीक आहे, चांगल्या काही गोष्टी ज्या होतात त्या चांगल्यासाठीच होतात. हा असा विचार करून मी त्या कॅमेराला काय आता बघणार नाही आहे. कॅमेरा परत आणून जस्ट कपाटामध्ये जसा पडलेला होता तसा पडलेला ठेवणार आहे. तर सध्या तरी आपण ज्या शूट करतो त्याने व्यवस्थित शूटिंग होते, आपलं काम होतं आहे. बस त्या हिशोबाने विचार करून मी पुढचं आपलं काम चालू ठेवतो आहे आणि बघू पुढच्या गोष्टी काय होतील ते आपण लगेचच तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतीलच. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये स्वीट अँड शॉर्टमध्ये दाखवलेल्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्यास तर जरूर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाजूला घंटेचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आपण कनेक्टेड राहू. आणि चला तर व्हिडिओ पुन्हा एकदा लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.